नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या कलाकार अरेना या चॅनलवर. आज एक वेगळाच विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. हा व्हिडिओ आपल्या सांस्कृतिक मैदानी खेळांबद्दल आहे. म्हटलं जरा काहीतरी वेगळं करूया आणि जे पारंपरिक खेळ आपण हळूहळू विसरत चाललो आहोत त्याची पुन्हा एकदा आठवण करून देऊया. तर आपल्या नाणेपाडा गावचा हा शिमगा गेल्या अनेक वर्षांपासून इथे शिमगा म्हणजेच होळीच्या निमित्ताने आट्यापाट्या हा खेळ खेळला जातो. मैदानावर सरळ रेषा काढल्या जातात. 2 संघ तयार होतात. एक संघ धाव देतो आणि दुसरा संघ रेषा ओलांडत पुढे जातो. पण या खेळात फक्त शेवटच्या पाटीपर्यंत पोहोचणं पुरेसं नसतं. शेवटच्या पाटीपर्यंत पोहोचून पुन्हा सुरक्षितपणे सुरुवातीच्या पाटीपर्यंत येणं हे खरं आव्हान असतं. आणि या प्रत्येक क्षणी समोरचा खेळाडू तुम्हाला पकडण्यासाठी सज्ज असतो. म्हणून आट्यापाट्या हा फक्त पळण्याचा खेळ नाही, हा खेळ आहे चपळाईचा, संयमाचा, योग्य वेळ साधण्याचा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन खेळण्याचा. एक चुकीचं पाऊल तुम्ही बाद, एक योग्य निर्णय तुमचा संघ विजयाच्या जवळ. पहा, आजही गावात कसा उत्साह आहे, मैदानात जल्लोष आहे, एकमेकांना प्रोत्साहन देणारे आवाज आहेत. पण आजच्या काळात मुलांच्या हातात मोबाईल आहेत आणि मैदानं हळूहळू शांत होत चालले आहेत. आजच्या पिढीला आट्यापाट्या म्हणजे काय हेही माहीत नाही. पारंपरिक खेळ हे फक्त खेळ नाहीत, ती आपली ओळख आहे, आपली संस्कृती आहे, आपल्या बालपणाचा श्वास आहे. जर आपण आज हे जपलं नाही तर उद्या हे खेळ फक्त फोटोमध्ये दिसतील आणि एखाद्या पुस्तकात वाचायला मिळतील. आणि कदाचित आपली पुढची पिढी विचारेल, खरंच का असेही काही खेळ खेळले जायचे? तेव्हा उशीर झालेला असेल. चला, आजपासून एक छोटासा निर्णय घेऊया. मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून आपण आपल्या मुलांना मैदानात घेऊन जाऊया. कारण जर मैदानं जिवंत राहिली तर आपली संस्कृती जिवंत राहील, आणि जर संस्कृती जिवंत राहिली तर आपली ओळख कधीच हरवणार नाही. चला, आट्यापाट्या पुन्हा जिवंत करूया, आपल्या मातीसाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी.